येशूने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 11व्या वचनात स्तोत्रकर्ता दुर्जनांबद्दल म्हणतो. ते आणखी म्हणतात, देवाला कसे समजणार, परात्पराला काय ज्ञान आहे. दुर्जनाला नेहमीच असे वाटते की तो एकांतात किंवा अंधारात जे काही करीतो ते कोणालाच दिसत अथवा कळत नाही. मात्र दावीद आपल्या अनुभवातून 139व्या स्तोत्रात म्हणतो, हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. थोडक्यात दावीद सांगतो, देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे, त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. इतकेच नव्हे तर आमच्या मनातील विचार देखील त्याच्यापासून लपत नाहीत. म्हणूनच परमेश्वराला काय कळते, अशा भ्रमात वावरणारे दुर्जन आपल्या पापांत भर पडेल असे दुष्ट वर्तन करीत राहतात व परमेश्वरासमोर अपराधी ठरून शिक्षेस पात्र ठरतात. नीतिसूत्रकर्ता मानवांना, विशेष करून तरुणांना सांगतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल, पण या सर्वांबद्दल तुझा झाडा घेण्यात येईल हे तुझ्या लक्षात असू दे. अंती न्यायसमयी परमेश्वर प्रत्येक कृतीचा झाडा घेईल, तेव्हा तो नक्कीच विचारेल की तुझ्या पापांसाठी त्याच्या पुत्राने अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेल्या निष्कलंक व मौल्यवान रक्ताचे तू काय केलेस. जर आपण पापक्षालन बहाल करणाऱ्या या रक्तावर विश्वास ठेवला तर आपण पापमुक्त व्हाल व नीतिमान ठरून स्वर्गात प्रवेश कराल. दुर्जनांप्रमाणे भ्रमात राहून आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद. येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी